साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या शासकीय अनावरण सोहळ्यानं कोपरगाव शहरात उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते या पुतळ्याचे दिमाखात अनावरण करण्यात आले. यावेळी विधान परिषदेचे आमदार विवेक कोल्हे, कोपरगाव मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे आदींसह मान्यवर उपस्थित होते. पुतळ्याच्या अनावरणानंतर तरुणांनी फटाक्यांची आतषबाजी करत एकच जल्लोष केला. या प्रसंगी समाज बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह पाहायला मिळालाय. विशेष म्हणजे कार्यक्रमादरम्यान पावसानं हजेरी लावली, मात्र भर पावसातही समाज बांधव मोठ्या संख्येनं कार्यक्रम स्थळावर उपस्थित होते. अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे शासकीय अनावरण व्हावे यासाठी समाज बांधवांकडून गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलनं आणि मोर्चे काढण्यात आले होते. अखेर कोपरगाव नगर परिषदेच्या वतीनं भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन करून या पुतळ्याचं शासकीय अनावरण करण्यात आलं. यावेळी नगर परिषदेच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजित निकत यांनी उपस्थितांचं स्वागत केलं. तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याबाबतची माहिती उपस्थितांना दिली. आमदार आशुतोष काळे म्हणाले की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न केले, मात्र अनेक वेळा हे प्रयत्न हाणून पाडण्यात आले. त्यामागे नेमकं काय राजकारण होतं हे मला माहिती नाही, मात्र आपण केलेले प्रयत्न प्रामाणिक होते असं त्यांनी स्पष्ट केलं. आमदार विवेक कोल्हे यांनी सांगितलं की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा देशातील पहिला पुतळा स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी कोपरगावात उभारला. आज पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होत असून हा पुतळा युवकांना प्रेरणा देणारा ठरेल. युवकांनी अण्णाभाऊंना केवळ डोक्यावर न घेता त्यांचे विचार डोक्यात घेतले पाहिजे असं आवाहन केलंय. यावेळी आमदार विवेक कोल्हे यांनी गोदावरी नदी घाट सुशोभीकरणासाठी निधीची मागणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांकडे केली. मंत्री महाजन यांनी या मागणीला तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत ग्रीन सिग्नल दिला. त्यानंतर कोपरगावातून जाताना मंत्री महाजनांनी गोदावरी नदीची पाहणीही केली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचं अनावरण आपल्या हस्ते होत आहे. हा आपल्यासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. महापुरुषांचे विचार आपल्याला दिशा दाखवतात, त्यामुळे त्यांच्या विचारांचा केवळ जयघोष न करता ते आपल्या आचरणात आणले पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं. हा अनेक ठिकाणी बसलेला आहे. माझ्या गावामध्ये आम्ही बसतो, खूप सुंदर आम्ही त्या ठिकाणी प्रतिकृती तयार केलेली आहे. पण कोपरगावच्या पुतळ्याला विशेष महत्व आहे. हे महत्व यासाठी आहे की सर्वात पहिला पुतळा, पुन्हा उल्लेख करेल, पहिला पुतळा या ठिकाणी आपण बसवलेला होता. आणि त्यानंतर मग सगळे प्रथा सुरू झाली, सगळीकडे पुतळे बसले. पण अण्णाभाऊ साठेंचा पुतळा बसणं हे किती क्रमप्राप्त होते त्यावेळेला, त्यावेळेच्या लोकांच्या लक्षात आलं होतं, नेत्याच्या लक्षात आलेलं होतं. आणि अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते. ते कशामुळे प्रसिद्ध आहे? ते साहित्यिक आहे. ते केवळ शाहीर नव्हते, ते केवळ कवी नव्हते, ते कष्टकऱ्यांच्या वेदनेचा शब्द होते. श्रमिक माणूस आहे, त्याचा ते बुलंद आवाज होते. अण्णाभाऊंनी कविता केल्या, पोवाडे केले, साहित्य लिहिलं. हे काही करमणूक म्हणून नाही केलं की टाइमपास म्हणून कुठेतरी वाचावं, विरंगुळा करावा यासाठी पोवाडे म्हटले नाही. तर त्यांनी आपल्या शब्दांमधून श्रमिक माणसाचा आवाज, कष्टकरी माणसाचा आवाज या ठिकाणी बुलंद केला. आणि म्हणून त्याला विशेष महत्व आहे. आपण या ठिकाणी सांगितलं, सचिन भाऊने सांगितलं, भैयांनी सांगितलं की 1.5 दिवसाचं शिक्षण, 1.5 दिवस फक्त शाळेमध्ये गेले, त्यानंतर कधी शाळेत गेले नाही. बहिणाबाई आमच्या उत्तर महाराष्ट्रातल्या जळगावच्या आहेत, त्या सुद्धा शाळेत गेल्या होत्या. त्यांना लिहिता येत नव्हतं, पण त्यांनी असल खानदेशी गाणी अशी म्हटलेली की ती जगभर देशभर प्रसिद्ध झाली. आणि म्हणून शिक्षणाने माणूस मोठा होतो, निश्चित मोठा होतोच, पण शिक्षणाशिवाय सुद्धा माणूस मोठा होऊ शकतो. हे अण्णाभाऊंनी या ठिकाणी आपल्याला दाखवून दिलेलं आहे, समाजाला दाखवून दिलेलं आहे. आज नुसत्या देशभर नाही तर सर्व जगभर अण्णाभाऊ साठेंचे पुतळे, पूर्णाकृती पुतळे या ठिकाणी आहेत. सचिन भाऊनी खरं सांगितलं की रशियामध्ये, बाहेर एवढ्या मोठ्या देशामध्ये अण्णाभाऊ साठेंचा पुतळा देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते, त्यांनी त्या ठिकाणी जाऊन बसवलेला आहे. म्हणजे किती मोठा नावलौकिक, किती मोठं कार्य त्यांचं असेल. म्हणजे माणूस उंचीने छोटा मोठा ठरत नाही, तो आपल्या कर्तृत्वाने, आपल्या कष्टाने, आपल्या मेहनतीने तो किती मोठा आहे तो हे सिद्ध करतो. या ठिकाणी मी जास्त बोलणार नाही, पण बोलण्यासारखं खूप आहे, खूप काही बोलण्यासारखं आहे. अण्णाभाऊंनी इतकं म्हणजे अशिक्षित असून सुद्धा कुठल्या त्यांनी कथा, काय काय त्या ठिकाणी साहित्य, त्या ठिकाणी पोवाडे लिहिलेत, त्या ठिकाणी कादंबऱ्या लिहिल्यात. मला वाटतं कादंबऱ्याचा मोठा म्हणजे इतक्या त्यांची प्रसिद्धी झाली. पण त्याच्यावर जगभर, म्हणजे नुसत्या मराठीतून नाही, हिंदीतून नाही, इंग्रजीतून नाही, तर जगभरातल्या इतर भाषांमध्ये सुद्धा त्याचं त्या ठिकाणी पुस्तकं लिहिली गेली, ती वाचली गेली.
त्याच्यावर PhD झाल्यात, बाहेर देशातल्या विद्यापीठांमध्ये साहेब असतील यांच्या काळामध्ये तो पुतळा या ठिकाणी आणून पूर्णाकृती पुतळा आणून या ठिकाणी आपल्याला बसवला आणि त्यावेळेस पासून आतापर्यंत अनेक वेळेस मी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी असल्यापासून मी प्रयत्न करत होतो आपल्याला या स्मारकाचं लोकार्पण या ठिकाणी करायचं। तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे साहेब असतील, अजितदादा असतील, एकदा तर सचिन भाऊ यांना पण या ठिकाणी आमंत्रित केलं होतं, पण आता काय राजकारण झालं किंवा काय त्याच्यामध्ये झालं ते तेच सांगू शकतील आणि असे अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी हाणून पाडण्यात आले। याच्यामध्ये हेतू माझा काहीच नव्हता, हे स्मारक सर्व समाजासाठी त्या ठिकाणी उघडं पाहिजे आणि म्हणून हा प्रामाणिक प्रयत्न गेले अनेक दिवस मी केला। परंतु ठीक आहे, लेट झालं, पण आता महाजन साहेबांनी वेळ दिला आणि हे स्मारकाचं अनावरण त्या ठिकाणी झालेलं आहे। मी या निमित्ताने ज्या ज्या लोकांनी याच्यामध्ये संघर्ष केला, उपोषण केलं, आंदोलन केलं, हे स्मारक होण्यासाठी पाठपुरावा केला, अशा सगळ्या लोकांचे मी अभिनंदन करतो। मी केलेले प्रयत्न अतिशय प्रामाणिक होते, कारण माझा हेतू शुद्ध होता, स्वच्छ होता। हे स्मारक खुलं झालं पाहिजे, लोकांना त्याच्यामधून प्रेरणा मिळाली पाहिजे। जे विचार डॉक्टर अण्णाभाऊ साठेंनी आपल्याला आपल्या जीवनासाठी दिलेले आहेत, त्या विचारांची प्रेरणा घेऊन अनेक पुढे लोक घडले पाहिजे आणि म्हणून हा पवित्र हेतू ठेवून हे स्मारकाचं अनावरण होण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले, पण त्यावेळेस झाले नाही आणि आता होत आहे। तर आपण सर्वांनी त्या गोष्टीचं लक्ष त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे। आपण सर्वजण ते लक्षात घेऊन पुढचं आपलं जे काही कार्य असेल त्या पद्धतीने आपण पार पाडाल अशी अपेक्षा व्यक्त करतो। आपण सर्वजण पाऊस असून सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। आपल्या सर्वच अण्णाभाऊंचे विचारांचे वारसदार म्हणून आज आपण या ठिकाणी काम करतोय। पीडितांसाठी, शोषितांसाठी, वंचितांसाठी, तळागाळातील गोरगरीब जनतेसाठी अण्णाभाऊंनी संबंध आयुष्य त्या ठिकाणी खर्च केलं। 1.5 दिवस शाळा शिकलेल्या अण्णाभाऊंचं साहित्य आता प्रत्येक शाळेमध्ये त्या ठिकाणी शिकवलं जातं। हीच त्यांच्या विचारांची खरी ताकद आहे आणि तीच आपल्याला सगळ्यांना पुढे घेऊन जायची आहे। खऱ्या अर्थाने आमच्या जेनजीनला जर कोणत्या महापुरुषांची गरज असेल तर खरे आपले हे सर्व होऊन गेलेले महापुरुषांचे विचार, महापुरुषांना डोक्यावर न घेता त्यांचे विचार डोक्यात घेण्याची ही काळाची गरज आहे। अनेक मिरवणुका, अनेक जयंत्या आपण त्या ठिकाणी जोरदार डीजे लावून करतो, त्या केल्याच पाहिजे, पण त्याचबरोबर या सर्व महापुरुषांचे विचार आपण यांना डोक्यावर न घेता यांचे डोक्यात विचार जर गेले तर निश्चितपणाने भारत महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मला या निमित्ताने देऊ वाटते। खऱ्या अर्थाने बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहे, परंतु ज्यावेळेस एकच किस्सा सांगतो। 1961 मध्ये इंडो सोव्हिएत कल्चरल सोसायटीच्या निमंत्रणावरून अण्णाभाऊ ज्यावेळेस रशियामध्ये 40 दिवसाच्या दौऱ्यावर गेले होते, त्यावेळेस अण्णाभाऊंना त्या ठिकाणी बार्मिकोव नावाच्या व्यक्तीने विचारलं की अण्णाभाऊ उद्या काय पाहणार आहात, अण्णाभाऊ आपण उद्या काय पाहणार आहात? त्यावर अण्णाभाऊंनी उत्तर दिलं, प्रथम रशियातील माणसं मी पाहणार आहात, प्रथम रशियातील माणसं मी समजून घेणार आहात। म्हणजे माणसांमध्ये माणसांच्या समस्या समजून त्या आपल्या लोककलेच्या माध्यमातून सरकारपर्यंत नेण्याचं काम संबंध आयुष्य अण्णाभाऊंनी केलं। म्हणून हा असा माणूस वेचणारा हा एक महापुरुष आपल्याला लाभला। निश्चितपणाने तो एका समाजाचा नसून समाजाचे भिंत फोडून समाजाच्या पलीकडे अण्णाभाऊंनी त्यांचे विचार दिले। पोवाड्याच्या माध्यमातून असेल, शिवाजी महाराजांना अभिवादन करून रशियामध्ये देखील त्यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी पोवाड्याच्या माध्यमातून अभिवादन करून केली होती। अनेक अभ्यासक त्यामध्ये अण्णाभाऊंच्या नंतर त्यावर अभ्यास करताय। 36हून अधिक व 100हून अधिक कथा त्या ठिकाणी अण्णाभाऊंनी केले। शिवाजी महाराज असतील, स्टॅलिनग्राडचे पोवाडा असतील, बर्लिनचा पोवाडा असेल, महाराष्ट्राची हे श्रीमंत लोकांच्या करमणुकीचं साधन नाहीये, कुणाचा तरी टाइमपास व्हावा म्हणून अण्णाभाऊंनी साहित्य लिहिलं नाही, तर हे अण्णाभाऊंच्या साहित्याचा प्रत्येक शब्द हा माणसाचं दुखणं आहे। जे अण्णाभाऊंनी बघितलं, जे अनुभवलं, जे अण्णाभाऊंनी पाहिलं, त्या सगळ्या लोकांना अण्णाभाऊंनी साहित्याच्या माध्यमातून जगाच्या पुढे आणण्याचं काम अण्णाभाऊंनी केलेलं आहे।
अवघं 1.5 दिवस शिक्षण घेतलेले अण्णाभाऊ साठे जर एवढं मोठं प्रचंड साहित्य लिहितात तर हे भारतातलं प्रचंड मोठं उदाहरण आहे. हे मी म्हणत नाहीये, तर माननीय केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित भाईंनी पुण्याच्या सभेमध्ये सांगितलं की 1.5 दिवसाच्या शिक्षणावर एवढं कोण साहित्य लिहितंय. हे भारतातलं अण्णाभाऊ साठे म्हणजे एकमेव उदाहरण आहे. आणि बांधवांनो, ही गोष्ट लक्षात घ्या की वाटेगावच्या मातीमध्ये अण्णाभाऊंना शिकू दिलं नव्हतं. वाटेगावच्या मातीमध्ये अण्णाभाऊंचा धिक्कार केला गेला, पण अण्णाभाऊंनी शिक्षणाची कास सोडली नाही. ज्या ज्या माणसांना भेटले, ज्यांना ज्यांना बघितलं, त्या सगळ्यांना शिक्षक बनवलं. आणि आज असा एक दिवस येतोय की अण्णाभाऊ साठेंच्यावर प्रत्येक ठिकाणी विद्यापीठांमध्ये अभ्यासन केंद्र आहे आणि अण्णाभाऊवर पीएचडी होत आहे. अशा या अण्णाभाऊ साठेंच्या दृष्टीतून आपल्याला सगळ्यांना माणूस म्हणून जगायचं आहे आणि अण्णाभाऊंचा विचार. अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या शासकीय अनावरणामुळे अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्यानं कोपरगावातील समाज बांधवांमध्ये आनंद दिसून आला. भर पावसात समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून अण्णाभाऊंच्या विचारांप्रती आपली निष्ठा आणि उत्साह व्यक्त केलाय. खासदार भाऊसाहेब वागचौरे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे, नगराध्यक्ष पराग संधान यांच्यासह विविध पक्षांचे नगरसेवक, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.